काय झालंय? नाही, काय नाही. ठीक आहे, नसेल सांगायचं तर नको सांगूस. आई, मला आज बरं वाटत नाहीये. काय झालं? थोडा ताप आलाय. मी कॉलेजला नाही जात. गायत्री, बाळा असं नको करूस. म्हणजे निदान डान्सच्या रिहर्सलला तरी जा. तू नाही गेलीस ना तर मग तुमच्या किमो सरांचा सगळा खोळंबा होईल. आणि कॉम्पिटिशन आता जवळ आली आहे ना. तोपर्यंत बरं वाटलं तर जाईन. एक काम कर, तू जाऊन पड जरा. हा, मी औषध देते. आई, ऐकतेय मी, बोल. आई, असं का होतं की आपलं मन आपलं ऐकतच नाही? गायत्री, प्रेमात पडली नाहीयेस ना? नाही, सहजच विचारलं. तसं करूही नकोस, कारण तुझ्या बाबांना ते आवडणार नाही. आई, माझ्यावर विश्वास ठेव. मी कधीच प्रेमात नाही पडणार. ताई, मला कार्तिकचा नंबर हवाय. तेजस, मी तुला सांगितलं की तो माझ्याकडे नाही. तो कुठे भेटतील तुमचे कार्तिक महाराज? नाही म्हणजे काही ऍड्रेस वगैरे आहे की डायरेक्ट कॉलेजलाच येऊ? ताई, पण मला खात्री आहे कार्तिक माझी मदत नक्की करेल. वाव, हा जो तुझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, हा तू असाच ठेव. पण प्लीज तू आता इथून जा, प्लीज. का? तुला डायरी लिहायची का? हे दाखव ना, काय लिहितेस? त्याच्यात सोड ना, नको त्रास देऊस, जा ना. अगं हो हो, एवढी काय चिडतीये? शांत हो आणि जरा तुझ्या भावालाही मदत करायचं बघ. नाही म्हणजे तुझा डान्स चालू झालाय, सो आता माझं क्रिकेटही चालू होईल असं काहीतरी कर प्लीज. तेजस, प्लीज, मला आता कुठल्याच विषयावरती बोलायचं नाहीये. मला या सगळ्याचा खूप कंटाळा आलाय. क्या हुआ सिस्टर, तू असं का बोलतेय? तेजस, प्लीज जा ना. मला जरा एकटीला सोड, प्लीज. ओ राईट राईट राईट, तू प्रेमात पडलीस नाही का? तेजस, नाही पडलीये मी प्रेमात. तुम्हा सगळ्यांना काय झालंय? सगळेजण मला फक्त हाच प्रश्न विचारताय. वेळ लागलाय का तुम्हाला? काय म्हणजे सगळ्यांना कळलंय? तरीच मी विचार करतोय, हल्ली आपल्या घरात कार्तिकचं कौतुक का होत आहे? पण ताई, खरंच यार, म्हणजे ना, मला कळलंय तिथपर्यंत ठीक आहे, पण त्यांना कळायला नको होतं. तेजस, माझ्या गोष्टींमध्ये नाक खुपसू नकोस. ताई, तू पळून गेलीस ना तरी माझा तुला पूर्ण सपोर्ट असेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, सगळं जग जरी तुझ्या विरोधात असेल ना, तरी मी तुझा भाऊ तुझ्या नेहमी पाठीशी असेल. ठीक आहे, राहा मग माझ्या पाठीशी. हा, सत्य हेच आहे की तू प्रेमात पडलीस. तेजस, तू जाणार आहेस का मी बाबांना बोलवू? हे तू आपल्यामध्ये काय ग बाबांना आणते? आणि ठीक आहे, तुला नंबर नाही द्यायचा ना तर नको देऊ, मी त्या पियू कडून घेईन. आणि तसंही पियू कडून मला तुझ्या बऱ्याच स्टोरीज कळतील.
म्हणजे ना त्यावर 4-5 पिक्चर आणि 10 डेली सोप तरी नक्की होतील. हे बघ, तुला माझी शपथ आहे, तू कोणालाही काहीही विचारणार नाहीयेस. मग तू मला खरं सांग ना. अरे काय खरं सांगू, असं काहीच नाहीये. ए खोटं बोलतेस तू. कोणी सांगितलं तुला? अगं तुझ्या डोळ्यात बघूनच कळत आहे. ते बघ ते बघ ते बघ. हे रडूबाई, ए यार रडू नकोस ना यार. मला खरंच माहित नव्हतं तुमचं एवढं सिरियस आहे. बरं काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना झालाय? तेजस, तुला कळतं का तू काय बोलतोयस ते? मूर्खासारखं बडबडू नकोस हा. मग तूच सांग ना, मी तुझी कशी मदत करू शकतो? हे बघ, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा प्लीज. काही एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरी मी तुझ्या बरोबर नक्की असेन. तू कितीही चुकलीस तरीही आणि कितीही बरोबर असलीस तरीही. बाय. ये निगाहें नश्तर, ये होठ कौसर, मेरी आगोश में होश भी बेहोश होगा. ऐसी नजर से देखा उस जालिम ने चौक पर, हमने कलेजा रख दिया चाकू की नोक पर. लड़के और लड़के कहाँ से आया है रे तू, प्यारा है शक्ल से अकल का मारा है रे तू. लड़के और लड़के कहाँ से आया है रे तू, प्यारा है शक्ल से अकल का मारा है रे तू. हाँ चल गई मेरी बातों से तू चल गई. हाँ खल गई तुझे खल गई मेरी बेपरवाही खल गई. मोहतरमा तू किस खेत की मूली है जरा पता. टीवी पे ब्रेकिंग न्यूज हर मेरा घाघरा है, बगदाद से लेके दिल्ली आगरा. टीवी पे ब्रेकिंग न्यूज हर मेरा घाघरा है, बगदाद से लेके दिल्ली आगरा. हर मेरा घाघरा, मेरा घाघरा, घाघरा. हर मेरा मैं हवा उड़ जा घटा उड़ जा कली कहाँ की अदा, भी बड़ा बेशर्म है तू तो लिखा है बड़ा. ये कमर छुपा ले नजर घुमा ले पता उमर, जाने. देखो बेरुखी पे कैसे अटका है पड़ा. ढल गई रे ढल गई तू शाम की तरह ढल गई. हाँ खल गई तुझे खल गई मेरी बेपरवाही खल गई. मोहतरमा तू किस खेत की मूली है जरा पता. बेमतलब की बकवास तेरा घाघरा. रात बया हो दिल्ली पाया. टीवी पे ब्रेकिंग न्यूज हर मेरा घाघरा, बगदाद से लेके दिल्ली आगरा. गायत्री, मला माहिती नाही मला काय होतं तुला बघितलं की. तू आता इथे माझ्या समोर नसलीस तरी तू आसपास असल्याचा भास होतो का? मला ना तुझ्या असण्याची सवय होत चालली आहे.
आणि कदाचित या निर्जीव डान्स फ्लोअरलाही तुझ्या डान्सची सवय होत चालली. आणि मला ही सवय आवडते, तुझ्या सोबतीची. तुला ही सवय व्हावी माझ्या सोबतीची. आज तेजसला हे समजलं. उद्या सगळ्यांच्या लक्षात आलं तर बाबा तर लगेच ओळखतील. त्यांच्यापासून हे कसं लपेल? गायत्री, तुला हे कार्तिकचं प्रकरण डोक्यातून बाहेर काढावंच लागेल. काय करू काहीच कळत नाही यार. कॉलेजला गेले तर परत तो भेटेल. त्यापेक्षा मी कॉलेजलाच जात नाही. त्याच्यापासून लांब राहण्याचा हाच एक मार्ग आहे. मी जेवढी त्याच्यापासून दूर राहीन तेवढा त्याचा विचार माझ्या मनात येणार नाही. अरे नका ना फोन करू मला. माझ्या मनात काय चाललंय कसं सांगू तुम्हाला. मला नाही यायचंय कॉलेजला. मी नंतर करते फोन. अगं पण गायत्री ऐक. काय झालं? फोन उचलून मलाच सांगते की नंतर फोन करते. काय झालं हिला? थांब 1 मिनिट, मी ट्राय करते. लागतोय? काय यार, का फोन उचलत नसेल ही? शिट. ए, काही प्रॉब्लेम नसेल ना झाला? म्हणजे कीर्तने काकांचा किंवा कार्तिकचा? मैत्री, या एवढ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम होऊ शकतो का? हो, तिच्या लाईफ मध्ये या 2च व्यक्तींमुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. करेक्ट. ए, आपण घरी फोन लावूया? टाकू ना? येस. मैत्री, त्या सांगतील असं वाटतंय तुला? आणि त्यांना माहित असेल कशावरून? मग काय कीर्तने काकांना विचारायचं? त्यापेक्षा आपण कार्तिकला विचारलं तर तो नक्की सोल्युशन देईल, आय एम शुअर. जो स्वतःच एक मोठा प्रॉब्लेम आहे तो काय सोल्युशन देणार? काय झालं? नॉट रिचेबल. कुठे गायत्री? सर, आम्ही सगळ्यांनी फोन ट्राय केलेत. हो बघ ना, मी पण फोन केला, मेसेज केला, मी कीर्तनेना पण मेसेज केला ग. त्यांचा मला रिप्लाय पण आला माहितीये. मला म्हणाले मला आज यायला जमणार नाही म्हणून. पण गायत्री बद्दल काही बोललेच नाही. बघ ना कसं आहेत ना. काहीतरी नाटकं. पिटू, कार्तिक काय झालं? बघ ना परत एकदा टाकतो. तेच लावतोय यार, मेसेजही ड्रॉप केला आता. बघ ना. थांब जरा. प्लीज कार्तिक, नको ना फोन करूस. तू माझ्या काळजीसाठी फोन करतोयस, पण मला याचा त्रास होतोय. मला तुझ्यापासून लांब राहायचंय, पण तू या ना त्या कारणाने माझ्या जवळ येतोयस. इतक्या जवळ नको येऊस प्लीज. कारण तुला लांब करणं मला खूप अवघड जाईल. काय झालं? काही झालं? नाही, आता तर फोन उचलत नाहीये. काय मला एक सांग, ती आजारी वगैरे नाहीये ना? का तुमचं कोणाचं भांडण झालं तिच्याशी? नाही रे, काहीच कळत नाहीये.
असं कधीच करत नाही ती. काय चाललंय मला काय कळतच नाही. एक मिनिट. काय झालं? तुझ्यामुळे नाहीये ना काही झालं? काय होणार आहे माझ्यामुळे? तू वेडा आहेस काय? माझ्यामुळे काय होणार आहे? कालपर्यंत सगळं व्यवस्थित होतं, हे असं अचानक काय कळत नाही. या बाप मुलीचं काय चाललंय तर. ही ना खूप मोठी कोड्या आहे, कधी सुटणारे देव जाणे. मला तुझ्याशी प्रॉब्लेम नाहीये, स्वतःशी आहे. माझं मन माझा ताबा सोडेल याची मला भीती वाटते. प्लीज कार्तिक, प्लीज माझ्यापासून दूर राहा. तू लीन डान्सर प्लीज नीट कर. तू चुकलीस तर सगळे चुकणार आहेत. ऑलराईट, चला. रेडी आहात? रेडी आहात सगळे? ऑलराईट, म्युझिक. Why so serious? काय झालंय काय कळतच नाही यार. आय मीन असं काय घडलंय यार? आणि किती अडचण असली ना तरी ती कॉलेजला येतेच. पण तुला माहित असेल ना ती का नाही आले ते? अरे मला कसं माहिती असणार? मी तुला आत्ता सांगितलं ना. आणि मला माहिती असतं तर मी असं गप्प बसलो नसतो. Shut up. Don't lie. Alright? सगळं व्यवस्थित चालू असताना ना तिने तुझ्यामुळे रिहर्सलला सुट्टी घेतली. माझ्यामुळे? मी काय केलं यार? हे बघ, तुझं जे प्रेम वगैरे आहे ना तिच्यावर ते सगळं ठीक आहे, पण त्याचा परिणाम मला रिहर्सलवर व्हायला नकोय. ऑलराईट? म्हणजे तसं होणार असेल ना तर ते मला तरी चालणार नाही. आय नो दॅट व्हेरी वेल, पण काय मी काय करू? माझा तर एक दिवस रिहर्सलचा वाया गेला की नाही? अरे पण ती कालपर्यंत माझ्याशी चांगलं वागत होती यार. तुमचे इंटरनल मॅटर्स ना मला नाही माहित. इंटरनल मॅटर्स म्हणजे तुला कळलं नाही का हिरो? काय? नाही कळलं. काहीतरी प्रेमात पडले तुझ्या, म्हणून तर रिहर्सलला सुट्टी घेतली तिने. नाही माहिती त्याच्यामुळे इथे आली. नाही नक्कीच दुसरं काहीतरी कारण. देखो, ये लव गुरु कभी गलत नहीं हो सकता मेरे दोस्त. तसं असेल तर तिने माझा फोन उचलायला हवा होता ना यार. हीच तर खऱ्या प्रेमाची सुरुवात असते. आवडणाऱ्या व्यक्तीलाच माणूस टाळायला बघतो. आर यू शुअर राधा? किमो तू जे बोलतोयस ते खरं नाही. म्हणजे खरंच तिला मी आवडायला लागलो असं. माझ्यावर शक. इस लव गुरु पे शक. हे बघ, तुला विश्वास ठेवायचा असेल तर ठेव, नाहीतर गेलास. कसं वाटतंय बाळा आता? उमा, सगळी औषधं दिलीस? हो, औषध घेऊन मगच आराम करतेय ती. उद्या सकाळी आपण डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. मी जरा ऑफिसला उशिरा जाईन. बाबा, नका ना काळजी करू. साधा ताप आहे, डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. हे बघ,
ताप किरकोळ असू दे किंवा मोठा असू दे, अंगावर काढायचा नाही. वेळच्या वेळी औषधं पोटात गेलीच पाहिजे, कळलं? बाबा नका काळजी करू, सकाळपर्यंत होईन बरी. अहो चला आपण जाऊ, तिला आराम करू द्या. तू हो पुढे, मी जरा वेळ बसतो तिच्याजवळ. साधा ताप आलाय, किती काळजी करताय. नाही असू दे, बसतो. तिला झोप लागेपर्यंत मग ये. बाबा तुम्ही शांतपणे जाऊन झोपा, सकाळी मी ठणठणीत बरी असेल बघा. बरं काही लागलं तर हाक मारायची. माझं सगळं लक्ष तुझ्याकडेच आहे, कळतंय? येऊ? चला झोप आता. ठीक आहे.